डेटा सेंटर विरोधात वेकअप ठाणेकर या संस्थेने दिलेल्या हाकेला हजारो ठाणेकरांनी प्रतिसाद दिला आहे। आज सकाळी 10 ते 12 वाजेच्या दरम्यान हजारो ठाणेकरांनी प्रस्तावित अॅमेझॉन डेटा सेंटरच्या बाहेर एकवटून डेटा सेंटरला हद्दपार करण्याचा निर्धार केला। दरम्यान या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या मनोज प्रधान यांनी डेटा सेंटर विरोधातील हा लढा अराजकीय असणार असून आमचे पाणी वीज पळवून आम्हालाच त्रासदायक ठरणारा प्रकल्प हाणून पाडणार असल्याचा इशारा दिला आहे। बाळकूम येथील 53 एकर भूखंडावरती अद्यावत डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे। या डेटा सेंटरसाठी दररोज 12 दशलक्ष लिटर शुद्ध पाणी आणि अमर्याद विजेचा पुरवठा करण्यात येणार आहे। तसेच डेटा सेंटरमधून वर्षाचे 365 दिवसाचे 24 तास 90 डिसेबल आवाज परिसरात गुंजत राहणार आहे। या आवाजाचा दुष्परिणाम गर्भवती महिला, लहान मुलं आणि वृद्धांना सहन करावा लागणार आहे। त्या विरोधात वेकअप ठाणेकरांचा दयानंद नेने, साधनाताई प्रधान, राजेश कदम, मेघना शेट्टी, जतीन कोठारे, अनुराधा रोडे इत्यादींनी मागील आठवड्यात जन आंदोलन उभं करण्याचा निर्णय जाहीर केला होता। या शिष्टमंडळाची अॅमेझॉनच्या प्रतिनिधींसोबत ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या दालनामध्ये बैठकही पार पडली होती। मात्र अॅमेझॉनकडून दिशाभूल केली जात असल्याने वेकअप ठाणेकरांनी नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं होतं। त्या अनुषंगाने आज समस्त स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळाले। डेटा सेंटर बाहेर हातामध्ये फलक घेऊन आबालवृद्धांसह हजारो नागरिकांनी निषेधाचा सूर आळवला। आजूबाजूच्या सोसायट्या, बाळकूम गाव, कोलशेट, ढोकाई येथील हजारो नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। सर्व आंदोलकांनी हा डेटा सेंटर बाळकूम येथे होणारच नाही यासाठी आम्ही यापेक्षा उग्र आंदोलन छेडणार आहोत असा इशारा देखील दिला आहे। आपल्या मागे एक 53 एकरमध्ये एक डेटा सेंटर येत आहे। आता आपल्याला समजून घेतलं पाहिजे की एका डेटा सेंटर आणि एक हायपर स्केल डेटा सेंटरमध्ये फरक आहे। इथे जे येतं ते एक AI जनरेशनसाठी हायपर स्केल डेटा सेंटर येणार आहे। एका हायपर स्केल डेटा सेंटरसाठी सर्वात जास्ती काय लागतं तर पाणी लागतं। या ठाणे शहरात आपण 31 MLD पाणी ऑलरेडी कमी आपल्याला मिळतं आहे आणि आपले आयुक्त म्हणतात की 12 MLD पाणी आपण त्यांना प्रॉमिस केलं। आमचा पहिला आक्षेप त्याच्यावर आहे की यांना पाणी देताच कामा नाही। दुसरं 422 मेगावॉटच्या इलेक्ट्रिसिटी यांना पाहिजे। 192 जनरेटर्स या ठिकाणी आहेत। आमचा त्याला विरोध आहे। ह्याच्यामुळे आजूबाजूच्या 4-5 एकर परिसरामध्ये उष्णता वाढणार आहे। त्याच्यामुळे आम्ही या सगळ्यांना विरोध करतायत। यांच्या फक्त 150 नोकऱ्या हे देणार आहेत असं अॅमेझॉन स्वतः सांगते। त्याच्यातही 100-125 तर फक्त सिक्युरिटीच्या आहेत। ह्या गोष्टीचा कुठेही फायदा ठाणेकरांना नाही। जे एक हमिंग साऊंड येणार आहे 365 दिवस 24 तास जे हमिंग साऊंड येणार आहे त्याच्याने लोक बेजार होणार आहेत। आजूबाजूला एकही फ्लॅट विकला नाही जाणार आणि जे राहत आहेत ते विकून निघून जातील। या सगळ्या गोष्टी ठाणेकरांनाही कळल्या पाहिजेत, जगभर कळल्या पाहिजेत। महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे डोळे उघडले पाहिजेत की ह्याला जी परवानगी दिली 8/2006च्या टाउनशिप ॲक्ट खाली ते इमिजिएटली रिवोक करा। आमचं स्पेसिफिक म्हणणं असं आहे की स्टेट गव्हर्नमेंटनी रेग्युलेशन फॉर डेटा सेंटर्स बदलावं, नवीन लेजिस्लेशन आणावं आणि त्याच्या अनुषंगाने परवानगी द्यावी। बघा, सर्वात प्रथम आहे ना, राजकीय हे लेबल मीडिया आम्हाला लावते। तुम्ही आत्ता म्हणालात ना, आम्ही सामान्य ठाणेकरच आहोत, कारण जो त्रास इतर नागरिकांना होणार आहे त्याच त्रासात ना आम्हालाही जावं लागणार। इकडे डेटा सेंटर झाल्यानंतर अख्ख्या ठाण्याला जितकं पाणी लागतं त्याच्यापेक्षा जास्त पाणी एकटं डेटा सेंटर घेणार। अख्ख्या ठाण्याला जेवढी वीज लागते त्याच्यापेक्षा जास्त वीज यांचं हार्डवेअरसाठी वापरणार आहे ती लोक। डिझेल वापरणार आहे, त्यांनी वायू प्रदूषण होणार, ध्वनी प्रदूषण होणार, पाण्याचा नाश। तुम्ही बघताय मागेच हा प्लॉट आहे ना तो 54 एकरचा आहे। मग आम्ही त्यांना तेच विचारतोय की तुम्ही आम्हाला जे विचारताय की तुम्ही विरोध का करता, तर आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही का इन्सिस्ट करताय की एवढ्या भर वस्तीमध्ये तुम्हाला डेटा सेंटर सारखा एक एवढा राक्षसी प्रोजेक्ट आणायचा आहे, याच्या मागे कारण काय? ओके, आय डोंट नो वाय यू वॉन्ट टू रब अॅमेझॉन्स बॅक अँड इफ यू वॉन्ट टू रब, तुम्हाला जर त्यांना करायचं आहे बाय ऑल मीन्स डू इट, यू वेलकम। बट नागरिकांच्या जीवावर उठून काही करू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे। आम्ही नाही सिस्टमच्या विरोधात आहोत, नाही अॅमेझॉनच्या विरोधात आहोत। रोजगार वगैरे काहीही मिळणार नाही आहेत, कारण हे अतिशय हायली स्किल्ड जॉब आहेत। त्याच्यामुळे ॲक्च्युअल जे जॉब जनरेशन होणार आहे ते खूपच कमी आहे। जी हानी होणार आहे त्या हानीच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर प्रपोर्शनेटली जॉब्स खूप कमी आहेत। फक्त सुरुवातीला त्यांना हजारो लोक स्किल्ड, सेमी स्किल्ड लोक लागतील, अनस्किल्ड लागतील जेव्हा डेटा सेंटर बनत असेल। म्हणजे बांधकाम मजूर
इतकंच जॉबचं जनरेशन होणार आहे. त्याच्यानंतर त्यांना जॉब इकडून जास्ती देता येणार नाहीत. आणि आम्ही अजूनही सांगतो की आज एवढी लोकं जी उतरली आहेत, सामान्य लोक उतरली आहेत, सगळेजण त्याच्यात आहेत. आणि राजकारणी म्हणून आम्ही कशालाच विरोध करायचा नाही, हे जर असं कोणाचं म्हणणं असेल तर हे बरोबर नाही. थँक्यू मॅडम. माझं नाव अनुराधा रोडे. मी इथे आज लोढा लक्झुरिया सोसायटीतून सेक्रेटरी म्हणून इथे आलेली आहे. हा जो डेटा सेंटर बनत आहे हा आमच्या सोसायटीच्या एक्झॅक्ट समोर त्या बाजूने आहे. 2 दिवसापूर्वी आयुक्तांबरोबर ह्या डेटा सेंटरच्या संदर्भात ॲमेझॉनची काही लोक रिप्रेझेंटेटिव्ह इथे आले होते. वेकअप ठाणेकर, रेसिडेंट्स फोरम ऑफ लोढा, रेसिडेंट्स फोरम ऑफ BAPA, क्लॅरामाउंट, वेस्टगेट, लक्झुरिया, कासा विवा या सगळ्या सोसायटीचे रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिस बेअरर्स जाऊन आयुक्तांना भेटले. आणि जेव्हा हे डिस्कशन चालू होतं तेव्हा त्यांना सगळ्यांना फक्त एकच प्रश्न होता की ना आम्ही गव्हर्नमेंटच्या विरोधात आहोत ना आम्ही कुठल्याही डेव्हलपमेंटच्या विरोधात आहोत. जी डेव्हलपमेंट आमच्या देशामध्ये येते ती तुम्ही त्यांना आम्ही कुठल्याही CSRच्या विरोधात नाही आहे. पण हा जो डेटा सेंटर तुम्ही मिडल ऑफ ठाणे म्हणजे जो जागा तुम्ही निवडलेली आहे त्याच्या बाजूने लाखो लोक राहतात सध्या आणि ह्या लोकांचं आयुष्य पणाला तुम्ही लावताय. ऑलरेडी ठाण्यामध्ये भरपूर रिसोर्स क्रंच आहे. एकदा लाईट गेली तर एक ग्रीड निघून जातो. 422 मेगावॅटचा हा डेटा सेंटर जो आहे त्याचं हीट कन्व्हर्जन सुद्धा तेवढंच असणार आहे. आजूबाजूच्या लोकांना तेवढेच हीटचा परिणाम भोगावा लागणार आहे. 193 जनरेटर्स ह्या डेटा सेंटरला बॅकअप म्हणून आणलेले आहेत जे डिझेल जनरेटर असणार आहेत आणि त्यांची हीट जवळपास 80,000 AC जेव्हा लावलेले असतात तशा टाईपची हीट जनरेट होणार आहे. ते लोक सांगतात की आम्ही ह्या डेटा सेंटरसाठी पाणी वापरणार नाही आहे. पाणी नाही वापरणार तर तुम्ही एअर कूलंट वापरणार आहात. एअर कूलंट म्हणजे काय की एक प्रकारे लावलेला AC तुम्ही आत थंड होत आहे आणि बाहेर गरम होत आहे. हे आणि त्यांचा जो फेज 2चा जो अमेझॉनचा डेटा सेंटर इथे येतोय तो जवळपास 72 मीटर्सचा डेटा सेंटर आहे. आणि तो जेव्हा म्हणजे अप्रॉक्सिमेटली 22 बिल्डिंग फ्लोअरची जी बिल्डिंग असते त्या 22 फ्लोअरची बिल्डिंग जेव्हा उभी राहील आणि त्याच्यावरती 5 फ्लोअरची बिल्डिंग ते हवा तिथे सोडावी लागेल म्हणजे हा सगळा धूर जो डिझेलचा आहे खाली येणार आहे. दुसरी गोष्ट या डेटा सेंटरला बाहेरून सगळ्या प्रकारे लाईट्स लावलेल्या होतील म्हणजे ह्या एरियामध्ये कधीही अंधार पडणार नाही. तुम्ही हा विचार करत नाही की लॉंग टर्ममध्ये जेव्हा लोक इथं राहतील रात्रभर दरवाजे बंद करून खिडक्या बंद करून राहणं पॉसिबल आहे का? ही हीट दिवसभर जी घरामध्ये येईल डिझेल जी तिथे साठवलं जाईल. आता तुम्ही सांगा आपण जेव्हा एक डिझेल जनरेटर सोसायटीसाठी वापरतो तेव्हा 1 तास वापरण्यासाठी त्याला 1000 लिटर डिझेल लागतं. 193 डिझेल जनरेटर जेव्हा एका वेळेला पेटतील कारण 422 मेगावॅट जवळपास 2 लाख लिटर एका तासासाठी. समजा 2 तासासाठी ब्लॅकआउट झाला तर 4 ते 5 लाख लिटर डिझेल इथे साठवलं जाईल. म्हणजे एक प्रकारे तुम्ही 0 मीटर बाळकुम गाव हे जे बाळकुम गावाचे लोक जे आलेले आहेत त्यांच्यापासून 0 मीटरवर जवळपास 3 लाख लिटर डिझेल तिथे साठवलं जाणार आहे कंटिन्युअसली 24/7 इथून पुढे आयुष्यभर. तुम्ही कोण जबाबदारी घेणार आहे ह्या सगळ्या गोष्टींची? हां, ग्राउंड वॉटर तुम्ही म्हणताय की आम्ही आमचा स्वतःचा एक इलेक्ट्रिसिटी ग्रीड सरकारकडून घेतोय. आमचा ग्रीडच आम्हाला पुरत नाही आहे. दिवस रात्र आमच्या इथे लाईट जाती आहे. मग तुम्ही नवीन ग्रीड घेताय कुठून लाईट पुरवणार आहे? कुठेतरी ती लाईट जनरेट होते कुठेतरी त्या पाण्यावर प्रोसेस होणार आहे आणि मग इलेक्ट्रिसिटी येणार आहे. ती आमच्याच ठाण्याची आहे. इथल्याच कुठल्या तरी धरणामध्ये ती लाईट जनरेट होईल आणि ती इथे पोहोचवली जाईल. तुम्ही नवीन ग्रीड घेतला पण रिसोर्स तर तुम्ही ठाण्याचाच वापरताय. लाईट असो पाणी असो जागा असो आणि आमच्या मुलांचा विचार तुम्ही करत नाही आहे. या एरियामध्ये 176 मीटरवर ॲमेझॉनच्या डेटानुसार 176 मीटरवर लोढा स्कूल आहे, अरुणोदय स्कूल आहे, TMCचं स्कूल आहे, कन्नड विद्यालय आहे नाल्याच्या बाजूला. कुणीही त्याबद्दल विचार करत नाही आहे. बरेच रिजनल स्कूल आहेत, ग्रामीण विद्यालय आहे. अशी जी स्कूल आहेत त्याच्यामध्ये राहणारी मुलं दिवस रात्र ह्या डेटा सेंटरला एक्सपोज होणार आहेत. आज तुम्ही बघत असाल वेकअप ठाणेकरच्या माध्यमातून आज आम्ही सर्वजण बाळकुम नाका इथे जमलोय. आमचा विरोध हा विकासाला नाही आहे. आम्ही आज इथे हे सांगायला जमलोय की आमचा विरोध याच्यासाठी आहे की हे डेटा सेंटर नागरी वस्तीमध्ये नको आहे. कारण आम्ही अनेक तज्ज्ञांशी बोललो, वकिलांशी बोललो, सरकारने ज्या पॉलिसीज आणल्या त्या सर्वांचा अभ्यास केल्यावर असं आढळलं आहे की हे डेटा सेंटर आल्यानंतर इथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनमानावर परिणाम होणार आहे. त्याचबरोबर ठाणे शहराची हक्काचं पाणी, वीज आणि पर्यावरण हे डेटा सेंटर भविष्यात हिरावून घेणार आहे. त्यामुळे या डेटा सेंटरचा विरोध करण्यासाठी आज आम्ही सर्वजण इथे जमलो आहे.